मुंबईतील अजून एक प्रकल्प जो आहे तो अदानी यांच्याकडे गेला आहे। आपण बघतो धारावी वांद्रे रिक्लेमेशन याच्यानंतर गोरेगावचा हा पूर्ण विकासचा मोतीलाल नगर आहे तो जो आहे अदानीकडे गेला आहे। बिडिंग मध्ये अदानी जिंकले असं समजून बघा, कायदेशीर काय आहे मला माहीत नाही आणि अशा प्रत्येक प्रकल्पावरती मत व्यक्त करणं हे इथे बसून बरोबर नाही आहे। ज्या पद्धतीनं सर्व काही मुंबईतल्या प्रमुख भूखंड आणि प्रकल्प हे अडाणीकडे जात आहेत, ते का जात आहेत, कसे जात आहेत याच्याविषयी वारंवार किती चर्चा करायची। सर, एक असा प्रश्न आहे की साधारणतः जर बघितलं राज्याची ज्या पद्धतीची पुरोगामाची प्रतिमा आहे तो भेदण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसातून होतोय। काय वाटतंय की मुस्लिम विरुद्ध हिंदू अशी दंगली घडून आणण्याचा कट आहे का? 100% पुन्हा एकदा या देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू अशा दंगली घडवायच्या विविध कारणांनी। आता भारत आणि इंग्लंडची मॅच, न्यूझीलंडची मॅच झाली दुबईला। इथे काही लोकांनी विजय मेळावे रात्री काढले आणि विशिष्ट भागात जाऊन दंगल केली, वाद्य वाजवली, घोषणा दिल्या, पाकिस्तान मुर्दाबाद। सामना भारत आणि न्यूझीलंडचा आहे। विजय जल्लोष आपण आपापल्या पद्धतीने साजरा करतो, पण त्यालाही धार्मिक रंगत देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। हे विशिष्ट राजकीय विचारसरणीचे हे लोक आहेत सर्वत्र। आणि मला एकच म्हणायचं आहे, भारत जिंकला त्याचा उत्सव साजरा करा। कोण हरलाय त्यापेक्षा आम्ही जिंकलो त्यासाठी तुम्हाला मशिदीसमोर जाऊन वाद्य वाजवणं, दंगली घडवणं, मुसलमानांना शिव्या देणं या गोष्टी करण्याची गरज काय? पण हे एका विशिष्ट हेतूनं केलं जातं की काही करून दंगली भडकावायला पाहिजे। आणि पुढली जी निवडणूक आहे त्याला कोणता अजेंडा नसल्यामुळे 4 वर्ष दंगलीचा धूर काढत राहून पुढल्या निवडणुकांना, मग बिहारची निवडणूक असेल, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, त्यांना सामोरं जायचं हे एकंदरीत धोरण आहे। नितेश राणे मुस्लिम यालाच लक्षात घेऊन नितेश राणे मुद्दामून असं वक्तव्य करतात। मी बघा, जो तो आपल्या बुद्धीनुसार आणि त्याला दिलेल्या प्रेरणेनुसार काम करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रेरणा होती, हे राज्य जे आहे सगळ्यांचं आहे, शिवशाही सगळ्यांची, ही त्यांची प्रेरणा। माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जेव्हा राज्य आलं इथे तेव्हा त्यानेही म्हणा, त्या इथेही सांग हे राज्य सगळ्यांचं आहे। राज्याचा जो शत्रू आहे औरंगजेब त्याच्याशी आम्ही लढत राहू, पण हे राज्य सगळ्यांचं आहे। आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, बाळासाहेब ठाकरेंनी एक राज्य इथे आणलं। पण काही लोकांना असं वाटतं हे राज्य सगळ्यांचं नाही, हे राज्य एका विशिष्ट धर्माचं आणि गटाचं आहे, त्यातल्या एका गटाचं आहे। तर ते मला असं वाटतं की इथे टोळी युद्ध सुरू करतील, जसं काही आफ्रिकन देशामध्ये अनेक टोळ्यांचे आपापसात युद्ध सुरू असतात, ती त्यांना ही युद्ध टोळी युद्धानं ही राज्य खतम करायचं, देश खतम करायचा आहे। आणि नंतर नरेंद्र मोदी, अमित शाह यांना या देशातून भविष्यामध्ये काय मिळवायचं आहे किंवा काय घडवायचं आहे ते अजूनही कळत नाही। अशानं त्यांनाही या देशात राज्य करता येणार नाही, लक्षात घ्या। चला क्या हिंदी में कुछ है क्या? सर, एक प्रश्न महत्वाचा आहे। बीड मध्ये असा प्रश्न आहे नहीं, आंसू दो, हिंदी में कुछ है बोलिए, अलग से नहीं बोलिए। 10-12 कोटी रुपये खर्च झाला माझा स्वतःचा, प्रकाश सोळंके म्हणतात, भाजपचे आमदार। लाव दो, हिंदी में क्या है? देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो जितने वर्किंग ऑफ प्लेसेस हैं लाउड स्पीकर की आवाज को लिमिटेड उसमें करने के लिए बोला उन्होंने, ताकि अगर स्ट्रेस नहीं हुआ तो एक्शन नहीं।